रायगडच्या पेणमध्ये जंगली रमीत पैसे लावण्याकरता दरोडे टाकणाऱ्या दरोडेखोराला अटक करण्यात आली। हरिश्चंद्र उर्फ गुटू असं त्याचं नाव असून त्याच्यामुळे पेण शहरासह आसपासच्या गावात भीतीचं वातावरण होतं। त्यांच्याकडून 19 तोळे सोनं पोलिसांनी जप्त केलं। पुण्याच्या इंदापुरातील शिरसोडी गावात चोरट्यांनी घरफोडी करत 70,000चा ऐवज लांबवला आहे। त्यामध्ये 50,000चे सोन्याचे दागिने आणि 20,000 रुपये रोख रकमेचा समावेश आहे। इंदापूर पोलिसात गुन्हा नोंदवून चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली। सोलापुरातल्या धुबधुबी या तलावातून विनापरवाना माती नेणाऱ्या 11 वाहनांवर महसूल प्रशासनाने कारवाई केली। या प्रकरणी 6 वाहने वळसंग पोलिसांनी ताब्यात घेतली असून पळून गेलेल्या 5 वाहनांवर गुन्हा दाखल केलाय। या कारवाईत तब्बल 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सांगलीच्या मिरजेत अल्पवयीन मुलीला लग्नाच्या बहाण्यानं अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघड झाली। पीडिता गरोदर राहिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आलाय। तिच्या फिर्यादीनुसार सांगली ग्रामीण पोलिसांनी जत येथून नराधमाला बेड्या ठोकल्या। शिर्डीलगतच्या श्रीरामपुरात वृद्ध महिलेच्या बंगल्यावर दरोडा घालणाऱ्या चौघांना पोलिसांनी जेरबंद केले। गुन्हे शाखेनं दरोडेखोरांच्या टोळीतील चौघांना बेड्या ठोकत चोरलेला मुद्देमाल सुद्धा जप्त केलाय। खानापूर शिवारातील बंगल्यात कोयत्याचा धाक टाकून त्यांनी दरोडा टाकला होता। बोगस जाहिरातीद्वारे वसतिगृहांच्या साफसफाईचं कंत्राट देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड आलाय। ही जाहिरात देणाऱ्या विरोधात सदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। संबंधित कंपनीने जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे चौकशी केल्यानंतर हा प्रकार उघड झाला। भंडाराच्या लाखणीतील केसलवाडा फाटा परिसरात जुन्या वादावरून एकावर प्राणघातक हल्ला करण्यात आला। कात्रीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न आरोपींनी केला। लाखणी पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे। जखमीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत। हिंगोलीच्या एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्याला 4,000ची लाच घेताना अटक करण्यात आली आहे। परीक्षा केंद्रावर जप्त केलेले मोबाईल देण्यासाठी 4,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले। तर प्राचार्याच्या घर झडतीमध्ये 14 अँड्रॉइड मोबाईल सापडले। बीडच्या शिरूर तालुक्यातील अमानुष मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला। यावेळी 3 ते 4 व्यक्तींकडून एकाला बेदम मारहाण करण्यात आली। तर मारहाण करणारा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत। बेळगावच्या चिंचलीमध्ये 3 मुलांसह आईने कृष्णा नदीत उडी घेत आत्महत्या केली। तर यावेळी चौघांपैकी एक मूल सुखरूप बचावला आहे। पती मद्यपान करत असल्याने जाचाला कंटाळून पत्नीने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती मिळते।